नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे भेंडीची आमटी। कधी कधी भेंडी ही जरळ होत असते, तर अशा वेळेस आपण त्यातील दाणे काढून त्याची आमटी बनवू शकतो। तर मी अशा भेंडींमधून दाणे काढून घेतले। अशा पद्धतीने मी सर्व दाणे काढून घेतले। नंतर त्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा कट करून घ्यायचा आहे। 50 ग्रॅम खोबरं, कोथिंबीर, जिरं, लसूण आल्याची पेस्ट, 5 ते 6 हिरव्या मिरच्या। सुरुवातीला आपण कढईमध्ये भेंडीचे दाणे भाजून घेऊ। त्यानंतर खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊ। आपल्याला दोन्ही याची पेस्ट काढून घ्यायची आहे। कढईमध्ये आता मी 2 चम्मच तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातली आहे। त्यातच आपण कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला छान असा लालसर होऊ द्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं झालेले आहे। यामध्ये आता मी लसणाची पेस्ट घालून घेत आहे। हे मिक्स करून घेऊ। यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्याचे तुकडे सुद्धा घालायचे आहे। त्यानंतर जे खोबरे आपण भाजून घेतले होते त्याची पेस्ट सुद्धा यामध्ये टाकायची आहे। आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, त्यानंतर दाण्याची जी पेस्ट काढली आपण भेंडीच्या दाण्याची, ती आता यामध्ये आपण घालून घेऊ। छान आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तेलामध्ये आपल्याला छान असं हे होऊ द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला ते होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। पुन्हा हे मिक्स करून घेऊ आणि त्याला आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाणी घालून घेऊ। याला आपल्याला 1 ते 2 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत। झाकण ठेवून घेऊ। 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर छान अशी आपल्या भाजीला उकळी आली आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे। आता शेवटी यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ। खायला भाजी खूपच छान लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भेंडीच्या दाण्याची आमटी बनवून पहा। मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे भेंडीची उसळ किंवा भेंडीच्या दाण्याची भाजी। तर त्यासाठी मी भेंडीतील दाणे काढून घेत आहे। बरेच वेळा भेंडी ही कोवळी न राहता थोडीशी ढोळ होते, तर त्यावेळेस त्यामधील दाणे हे निघू लागतात। तर अशा पद्धतीने मी दाणे काढून घेतले। आपण आता फोडणीची तयारी करू। कढई गरम करून त्यामध्ये मी 2 चम्मच तेल घातले आहे। अर्धा चम्मच मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून यामध्ये घातले आहे। आता तेलामध्ये आपण ते छान असे होऊ देऊ। छान लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये 1 चम्मच मी अद्रक आणि लसणाची पेस्ट घातली आहे। आता हे आपण तेलामध्ये छान अशी होऊ देऊ। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचे आहे। तेलामध्ये छान असं आपण हे टोमॅटो होऊ देऊ। झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटे हे छान असं टोमॅटो यामध्ये होऊ देत आहे। आता यामध्ये भेंडीचे जे दाणे काढले आहेत ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे। हे आपण छान असं परतून घेऊ। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। आता यावर आपण झाकण ठेवून भेंडीचे दाणे छान असे शिजू देऊ। 5 ते 7 मिनिट आपल्याला छान असे आपल्याला हे दाणे शिजू द्यायचे आहे। हातावर मी चेक करून घेत आहे दाणे शिजले किंवा नाही।
भेंडीचे दाणे छान असे शिजले आहेत. आपली ही भेंडीच्या दाण्याची उसळ तयार झाली आहे. खायला खूपच छान लागते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही उसळ नक्कीच आवडेल. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.